नाशिकच्या पुरोहित संघामध्ये अध्यक्षपदावरून जो वाद निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर सतीश शुक्ल नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच सतीश शुक्ल आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत। ही बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये चंद्रशेखर पंचाक्षरी यांना अध्यक्ष घोषित करण्यात आलं। आपण नाशिकच्या बाहेर होतात असं आपण सांगितलं। नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्या प्रकरणावर? हे जे आहे हे सर्व मुळातच एकदम चुकीचं आहे। त्याला कोणत्याही प्रकारचं वैधानिकता नाही आहे। एक तर आहे की अध्यक्षांना कार्यकारी मंडळामध्ये असे काही विषय असले तर त्या अध्यक्षांपुढे घ्यायचे असतात, त्याच्यावर चर्चा करायची असते आणि कार्यकारी मंडळांनी निर्णय घ्यायचे असतात। तो निर्णय झाल्यानंतर जर कधी असा मोठा विषय असला तर त्याची 7 दिवसांची नोटीस काढायची असते, सर्व सभासदांच्या सह्या घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग त्या विषयावर चर्चा आणि निर्णय होत असतो। हे काहीही न करताना केवळ ही जी आमच्या गेल्या काही वर्ष 6 महिन्यापासून हे चालू आहे, आरतीसाठी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। एक काही शांताराम भानोसे नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी त्या ठिकाणी ती आरती पुरोहित संघाच्या विरुद्ध सुरू केली। गेल्या 2 वर्षांपासून आम्ही त्यांना सातत्याने निरनिराळ्या कामामध्ये बोलवतो, येतो, कधी आले नाही आणि त्या दिवशी ते 15-20 मिनटं मला लोकांनी सांगितलं की अगोदरच येऊन बसले आणि त्याच्यानंतर बैठक झाल्यावर 10:30-11 वाजेपर्यंत येतं। आता वास्तविक आता सिंहस्थाच्या तारखा काढायच्या, दातेशास्त्री आले होते त्यावेळेसही त्यांना बोलवलं होतं तरी आले नाही, कधी कोणत्याही कामात येत नाही कधी। आणि केवळ या ठिकाणी पुरोहित संघामध्ये फूट पाडून पुरोहित संघाला जेवढा त्रास देता येईल मानसिक तेवढा त्रास देऊन राहिलेले आहेत आणि त्यातच एक षडयंत्राचा हा भाग म्हणून हे जे आहेत हे सगळे विरोधकच्या नावाखाली जे असंतुष्ट लोक आहेत त्यांना एकत्र करून ती मंडळासारखी त्यांनी वैधानिक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। याला काहीच कायद्याचा आधार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काही हे नाही। आपण या संदर्भामध्ये आता आपल्याकडनं नेमकी काय कारवाई केली जाणार, काय भूमिका असणार? आमच्याकडनं कायदेशीर कारवाई आम्ही करणार ना, कायदेशीर कारवाई करणार आणि संस्थेच्या हितासाठी, संस्था बचावासाठी आणि पुरोहितांच्या हितासाठी आम्ही निश्चितच चांगलं मार्गक्रमण करणार आणि संस्था वाचवणार यांच्यापासून। कारण की इथे संस्थेच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा हा कुटील डाव हा या ठिकाणी होत आहे। आरतीच्या निमित्ताने आमच्या रामतीर्थाच्या याच्यावर पुरोहितांच्या अधिकारावर गदा येऊन राहिलेली आहे आणि त्याला आम्ही विरोध करतो आहे आणि ते विरोध करत असताना त्या असूयेतून पुरोहितांमध्येच फूट पाडावी म्हणून अशा प्रकारचं हे षडयंत्र शांताराम भानोसे आणि त्यांच्याबरोबरचे जे पुरोहित संघाच्या विरुद्धचे असतात त्यांनी हे सुरू केलेलं आहे। त्याचा आम्ही बंदोबस्त करू। पण आपण आपल्याकडनं आता नोटीस बजावलेली आहे, जे चंद्रशेखर पंचाक्षरी आहेत त्यांना आपण नोटीस दिलेली आहे। काय नेमकं नोटीसचं कारण? नोटीस म्हणजे अशी दिलेली आहे की पुरोहित संघाची बदनामी, संस्थेची बदनामी, व्यक्तिगत माझी बदनामी, ज्या व्यक्तीला आदर्श नगरसेवकाचा पुरस्कार मिळालेला आहे, सार्वजनिक क्षेत्रात काही तत्त्वाने काम करणारा मनुष्य आहे आणि ज्या संस्थेचं एवढं उत्कृष्ट भरभराट ज्यांनी सगळ्या याच्यामध्ये चालवलं आहे आणि या आम्ही गोदावरीची सेवा म्हणून करत असतो। इथे कोणत्याही प्रकारचं राजकारण करीत नाही, राजकारण नसावं। सर्व पक्ष आणि हे सगळे या ठिकाणी गोदावरीचे भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी हे करायचं असतं। मग हे करत असताना इथे राजकारण आणायचं, इथे बाकीच्या व्यक्तींनी इथे पुरोहित संघाच्या हिताच्या विरुद्ध षडयंत्र करायचं, हे सगळं हाणून पाडलं पाहिजे आणि त्याला हे सगळे खतपाणी घालत आहे, त्यांच्या फुसेला बळी पडत आहे आणि व्यक्तिगत असूयेपायी, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षापायी स्वतःला फक्त काही पद पाहिजे याच्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करीत आहे। तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेची बदनामी, अध्यक्षांची बदनामी याच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी अब्रू नुकसानीचा दावा आणि पुढील कारवाई करीत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सतीश शुक्ल यांनी आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। एकूणच संस्थेची बदनामी, पुरोहित संघाची बदनामी होत असल्याचा दावा करत या ठिकाणी अब्रू नुकसानीचा दावा जो आहे तो दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या दिवसांमध्ये नेमका समन्वय कशा पद्धतीनं होणार हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.